नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजपर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण एकत्रच करण्यात येणार आहे आणि यासाठी काल 23 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता राज्य शासनाने एक शासन निर्णय देखील निर्गमित करून नमोच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी जाहीर केला आहे। त्यामुळे आता नमोचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना एकत्र देण्यात येणार आहेत अशी राज्य शासनाने घोषणा देखील केली आहे। तर मग काय आहे आजचा शासन निर्णय आणि यामध्ये नमोच्या हप्त्याबद्दल काय माहिती दिली आहे, चला तर मग संपूर्ण आणि सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास या विभागाने हा शासन निर्णय जाहीर केला आहे आणि या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मग आजच्या शासन निर्णयानुसार पीएम किसानच्या 16 हप्त्यासोबत नमोचा हप्ता देखील मिळेल का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी 16 हप्त्याचे वितरण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी 11:30 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ येथून करण्यात येणार आहे व या 16 हप्त्याच्या वितरणासाठी महाराष्ट्र राज्यामधील ठिकाणाची नियुक्ती केल्यामुळे या 16 हप्त्याबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण केले जाऊ शकते। याबरोबरच नमोचा दुसरा हप्ता देखील 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली व या योजनेचा पहिला हप्ता 26 नोव्हेंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला, जो की नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार माहे एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये वितरित करणे निश्चित होते। तर माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दुसऱ्या हप्त्याचे वितरण करणे निश्चित करण्यात आले होते व यासाठी मागील काही महिन्यापूर्वी राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित करून 1792 कोटी रुपये मंजूर देखील केले होते व यानंतर योजनेचा तिसरा हप्ता योजनेच्या वेळापत्रकानुसार माहे डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित करण्यासाठी आज राज्य शासनाने 2000 कोटी रुपयांचे वितरण करण्यास परवानगी दिली आहे। आपण एकंदरीत विचार केला तर सध्या नमोच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याचा कालावधी चालू आहे व राज्य सरकारने दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी मंजूर केला असल्यामुळे या दोन्ही हप्त्याचे वितरण एक सोबत देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच आजच्या शासन निर्णयानुसार नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केल्यामुळे व पीएम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष या योजनेस लागू असल्यामुळे राज्य शासनाने पीएम किसानच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे देखील 2000 रुपये वितरित करण्याचे निश्चित केले होते व पीएम किसान योजनेच्या आगामी 16 हप्त्याबरोबर नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशी महाराष्ट्र सरकारने घोषणा केली नसली तरी राज्य शासनाकडून नमोच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधीची घोषणा केल्यामुळे आता येत्या 28 तारखेला पीएम किसानच्या 16 हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याची शक्यता देखील ग्राह्य धरली जाऊ शकते। तर मग शेतकरी मित्रांनो, आता येत्या 28 तारखेला पीएम किसानच्या 16 हप्त्याबरोबरच नमोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या शेती संबंधित अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पहिल्या लिंकवर जाऊन आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजचे व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।